नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे ॲस्ट्रॉनॉट, अंतराळवीर, अंतरिक्षयान आणि त्यांची दिनचर्या. अवकाशात झेपावताना सहन कराव्या लागणाऱ्या वेदना. अंतराळात हवा नाही, पाणी नाही, सृष्टी सौंदर्य नाही. सभोवताली फक्त गडद अंधार, निर्वातावस्था, शून्य गुरुत्वाकर्षण. अंतराळात वातावरण आणि ऑक्सिजनचा अभाव असल्या कारणाने तेथे फक्त कृत्रिम ऑक्सिजनच्या आधारानेच आपल्याला जगता येतं. वातावरणातील दाब. पृष्ठभागावर वातावरणाचा दाब 101 किलो पास्कल असतो. हा दाब अवकाशात शून्य असतो. अशा निवांत अवस्थेत फुफ्फुसातील हवा एका सेकंदाच्या आत बाहेर निघून जाते आणि मानवाच्या वेगवेगळ्या द्रवात विरघळलेला वायू स्नायूंना बाजूला सारत प्रसारण पावतात. रक्तातील ऑक्सिजनचे बुडबुडे होतात. वातावरणाच्या अभावामुळे शरीरातील जे पाणी असतं ते उकळू लागतं आणि शरीर हे हवा भरलेल्या फुग्यासारखं फुगतं. स्पेस सूट निकामी झाला तर 15 सेकंदाच्या आत मृत्यू ओढवतो. चुंबकीय क्षेत्र. अंतराळात पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्राचं सुरक्षा कवच नसल्या कारणाने सूर्यापासून येणारी अतिनील किरणे, कॉस्मिक किरणे आणि सौरवात यांचा धोका असतो. अशा किरणोत्सारी किरणांमध्ये जास्त वेळ थांबला तर कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या व्यतिरिक्त अंतराळात अवनिशी आणि उत्क्रांशी यांची टक्कर होण्याचे धोका असतो. तापमान. वातावरणाच्या अभावामुळे तेथे तापमान फार मोठ्या प्रचंड प्रमाणात जाणवतं. सूर्यप्रकाशात तापमान 120 अंश डिग्री सेल्सिअस असतं आणि सावलीत -127 अंश डिग्री सेल्सिअस खाली येत असतं. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. अंतराळात स्पेस स्टेशन शिवाय काहीच दिसत नाही. लाखो वर्षांच्या मानवाच्या नैसर्गिक प्रेरणा रुजलेल्या असल्या कारणानं तो अवकाशात गेल्यानंतर त्याचा गोंधळ उडतो. परिणामी नैराश्य, आकलन अक्षमता आणि मनाचं संतुलन बिघडणं अशा मानसिक रोग होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. जैविक चक्र. पृथ्वीचं आपलं हे जैविक चक्र पृथ्वीच्या परिचलन गतीशी समरूप असतं. झोपणं, भूक लागणं, उठणं ह्या क्रिया आणि यांचा ताळमेळ असतो. परंतु दिवस आणि रात्र यांचं कुठेही मेळ नसल्या कारणानं झोपेचं चक्र बिघडतं. भीती. सिस्टममध्ये बिघाड होण्याची भीती, ऑक्सिजन संपण्याची भीती, त्यानंतर एखादी अशनी स्पेस स्टेशनवर धडकण्याची भीती, अशी वेगवेगळी दडपणे ही अंतराळवीरांच्या मनावर असतात. मित्रांनो, सोलिप्सिस सिंड्रोम. स्टेशनमध्ये जे दिसतं तेच आपलं जग, बाकी सब झूठ, हा सोलिप्सिझम सिंड्रोम अंतराळवीरांच्या मनात घर करून असतो. त्याचप्रमाणे दीर्घकाळ कुटुंबापासून लांब असल्या कारणानं त्यांच्यात होमसिक तयार होतात आणि
स्टेशनमधील मर्यादित जागेमुळे तिथे बंदिस्त वाटायला लागतं. पृथ्वीवर आल्यानंतर अंतराळवीराला लगेच जमिनीवर व्यवस्थित उभं राहता येत नाही, कारण गुरुत्वाकर्षणाशी अनुकूलन साधण्यासाठी शरीराला थोडा वेळ द्यावा लागतो. परंतु अंतराळवीर हे विसरतात आणि आपल्या अंतराळवीर गुरुत्वाकर्षण आहे हे विसरतात आणि आपल्या हातातली वस्तू चक्क खाली सोडून देतात. गुरुत्व सोडताना जेवढा त्रास होत नाही त्यापेक्षा जास्तीचा त्रास हा गुरुत्वात आल्यानंतर होत असतो. दोस्तों, अंतरिक्ष एक अंधेरा दरिया है, उसमें सिर्फ तैरना है, तैरना है, तैरना है. व्हिडिओ आवडला तर डेफिनेटली मला सबस्क्राईब करा, कारण आपलं एक सकारात्मक मत माझ्यासाठी एका नवीन उत्कृष्ट विषयाची सुरुवात असते. मला खात्री आहे आपण मला नाराज करणार नाहीत. मला लाईक करणार, सबस्क्राईब करणार आणि शेअरही करणार. थँक्यू फ्रेंड, फिर मिलेंगे.